नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। भगवान गोपाल कृष्ण परमात्म्यांचे चरणी साष्टांग दंडवत असो। भगवान रुक्मिणी पांडुरंगांचे चरणी साष्टांग दंडवत असो। भगवान सद्गुरुनाथांचे चरणी अनंत कोटी साष्टांग दंडवत असो। आज चिंतनाला घेतलेला अभंग जगद्गुरु विश्ववंदनीय प्रातस्मरणीय तुकोबाराय महाराजांचा अभंग आहे। 4 चरणाचा आहे। तसा अप्रकट असा अभंग असून त्या अभंगातला आशय हा फारच भावणारा किंवा अध्यात्माकडे घेऊन जाणारा असा आहे। तुकोबाराय महाराज म्हणतात, माझे पाय तुझी डोई, माझे पाय तुझी डोई, ऐसे करीगा भाक देई, ऐसे करीगा भाक देई, पाहता दिसे उफराटे, पाहता दिसे उफराटे, घडे तई भाग्य मोठे, घडे तई भाग्य मोठे, माझे पाय तुझी डोई, ऐसे करीगा भाक देई। बहुसाधन मोलाचे, बहुसाधन मोलाचे, यासी जोडा दुजे कैसे, यासी जोडा दुजे कैसे, माझे पाय तुझी डोई, ऐसे करीगा भाक देई। नका अनुमानू विठ्ठला, नका अनुमानू विठ्ठला, तुका म्हणे धडा झाला, तुका म्हणे धडा झाला, माझे पाय तुझी डोई, ऐसे करीगा भाक देई। जगद्गुरु तुकोबाराय महाराज या अभंगामधून अध्यात्मातली एक वेगळी ओळख किंवा वेगळी शिकवण साधकांना देतात आणि ते साधकांना अत्यंत प्रेमाने समजून सांगतात। पण तुकोबाराय महाराज स्वतःचीच भूमिका मांडत आहेत आणि ते स्वतःच एका वेगळ्या भूमिकेतून भगवंताशी बोलत आहेत। ते भगवंताला म्हणतात की माझे पाय तुझी डोई, ऐसे करीगा भाक दे, की भगवंता तुझे पाय आणि माझे मस्तक याची नित्य गाठ पडलेली असावी असे तू वचन मला दे। तर तू असं वचन मला दे की तुझे पाय आणि माझे मस्तक याची नित्य गाठ पडावी। वास्तवामध्ये हे जरा ऐकताना वेगळं वाटतं। ते त्यांचं म्हणणं असं आहे की भगवंता तुझे पाय आणि माझं मस्तक, पण म्हणताना काय म्हणतात की माझे पाय तुझी डोई, ऐसी करीगा भाक देई। भगवंता तू अशी मला आणि गाठ घडून दे किंवा असं एखादा प्रसंग येऊ देत की असं काही ते घडू दे की जेणेकरून तुझ्या चरणाशी मी एकरूप असावं। तुकोबाराय महाराज फार प्रेमाने याच्यामध्ये म्हणतात की माझे मस्तक तुझं व्हावं असं मी जर म्हटलं तर ते उरफाट होईल, पण ते कोठ्या भाग्याची गोष्ट असेल। पुढे म्हणतात की पाहता दिसे उफराटे, घडे तई भाग्य मोठे। दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात की माझे मस्तक तुझे व्हावे असे म्हटलं तर ते खूप उफराटे दिसते, उफराटे दिसते म्हणजे उलटं बोलल्यासारखं वाटतं, पण असं प्रत्यक्षामध्ये घडलं तर खूपच भाग्याची गोष्ट असेल। पण माझी इच्छा एवढीच आहे की तुझ्या पायावरती माझं मस्तक हे नित्य विराजित असावं, ते मस्तक इतरत्र कधीही जाऊ नये। तुकोबाराय महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये अजून एक वेगळं परमतत्व सांगतात की नका अनुमानू ते म्हणतात बहुसाधन मोलाचे, यासी जोडा दुजा कैसे, बहुसाधन मोलाचे, यासी जोडा दुजा कैसे। हे भगवंता खरोखर गोष्ट अशी आहे की ज्या व्यक्तीची बुद्धी ही भगवंतांच्या परमेश्वराच्या हातामध्ये आहेत त्याच्यासारखं भाग्य दुसरं कोणतं आहे किंवा दुसरं साधन तरी कोणतं आहे? दुसरं साधन असू शकत नाही की आपली बुद्धी भगवंतांच्या चरणी आपण असं की भगवंताच्या हाती आपली बुद्धी असावी। या अभंगामध्ये तुकोबाराय महाराज मोलाच्या अशा 3 गोष्टी सांगतात ज्या अध्यात्माला अत्यंत पूरक आहेत किंवा अध्यात्म खरंच ज्याच्यावरती अवलंबून आहे। पहिली गोष्ट कोणती की नित्य भगवंतांच्या चरणावरती आपलं मस्तक असावं, ह्याप्रमाणे आपलं जीवन घडावं। मग कसं घडेल, हे कसं घडेल हा खरा प्रश्न आहे। तर जगद्गुरु तुकोबाराय महाराज हे बोलत असताना माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी जे वर्णन केलेलं आहे त्याच्या आधारावरती बोलतात की ते म्हणतात की तू म्हणे हे मीची करी,
माझी या भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मजे काते. हे जे माऊलीचं वचन आहे ते वचन लक्षात ठेवावं की आपण जिथे जिथे जाऊ, जे जे पाहू, ज्याला ज्याला नमस्कार करू, जिथे जिथे गेल्यानंतर गुरुजन भेटतील, विद्वज्जन भेटतील, मोठे भेटतील, छोटेसुद्धा भेटतील. तुकोबारांचं एका ठिकाणी वचन आहे, एका लोटांगणे जाते निर्मळ चित्ते झाले नवनीते. कोण मोठा आहे कोण छोटा आहे हा भाग नाही. प्रत्येकाचा आकार हा शरीराचा लघु आहे, दीर्घ आहे, विस्तीर्ण आहे, जाड आहे, बारीक आहे. पण प्रत्येकाच्या मध्ये असलेला आत्मा तो हरीच आहे, एक हरी आत्मा. त्यामुळे तुकोबाराय महाराज एक फार मोठी विनंती करतात की माझे पाय तुझ्या डोक्यावरती, तुझ्या पायावरती माझं डोकं सतत असावं. यामागे एक फार मोठं तुकोबारायांचं मागणं आहे किंवा नकळत तुकोबाराय एक मोठी शिकवण देतात की आपण आपल्या इंद्रियांना, आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला, आपल्या डोळ्यांना किंवा स्वतःला अशी शिकवण द्यावी की ज्या शिकवणीमध्ये आपण परिपूर्ण भगवंतांचे होऊन गेलेलो आहोत. जे जे भेटे भूत ते ते मानिते भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. भगवंताच्या पायावर डोकं ठेवणं म्हणजे मूर्तीच्या पायावर डोकं ठेवणं असा अभिप्रेत अर्थ नाहीये. सर्वांतर्यामी असे जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला ओळखायला शिकणं आणि त्याच्या ठाई लीन असणं हे फार मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. काही वेळेला असं होतं की एखादा आपल्याला अनुकूल बोलतो, आपल्या मनाप्रमाणे करतो, तर आपण आपली स्तुती करतो, तर आपण त्याच्या बाजूने बोलतो, तिथे चिंतन करायला लागतो, त्याची आठवण ठेवतो. पण एखादा प्रतिकूल बोलतो, आपलं टीका करतो, तर आपला त्याचा राग यायला लागतो. मग ती डाव्या कोपऱ्यात मनाच्या त्याच्याविषयी आढ निर्माण होते. हा परमार्थ नाही. तुकोबारायांचा अभिप्रेत परमार्थ असा आहे की ही सगळी भगवंतांची रूपं आहेत. तेच दूध आहे की जे अमृता समान गोड आहे. त्याच्यामध्ये गोडी अंतरंगात आहे, दुधाच्या अंतरंगात गोडी आहे. पण या दुधाला जर खटाईची म्हणजे जर आपल्या विरजणाची जोड लाभली तर त्याचं विरजण तयार होतं, ते आंबट होतं. पण दुधाची गोडी कुठे गेली? ती त्या आंबटाच्या आतमध्ये पण लपलेली आहे. पण ज्याच्यानंतर त्याचं मंथन होतं आणि मंथन झाल्यानंतर नवनीत निघतं, त्या नवनीतामध्ये ती गोडी पूर्णपणे उतरलेली असते. नवनीतामध्ये खटाईचा एकही अंश राहत नाही, किंबहुना एकही अंश खटाई ही ठेवून घेत नाही. संपूर्ण ते गोड असं नवनीत होतं. हा जो गोडवा आहे हा गोडवा दुधाने सोडलेला नाही. प्रकृती आणि आपल्या जीवनामध्ये कितीतरी लोक येतील जातील, आपल्याला नाना तऱ्हेने त्रास देतील, चांगलं बोलतील, वाईट बोलतील, पण सगळ्यामध्ये परमात्मा आहे. एका श्वानापासून ते विद्वान ब्राह्मणापर्यंत आणि विद्वान ब्राह्मणापासून ते सर्पापर्यंत किंवा तिथपासून झाड, वृक्षलता, वेली, पानं सगळ्यामध्ये परमात्मा आहे. हे आपल्या नजरेला, आपल्या दृष्टीला पाहता यावं, त्याची ओळख व्हावी आणि त्या संबंधामध्ये आपली धारणा तयार व्हावी. आणि तिकडे पाहे तिकडे बाई हरिविण दुजे नाही, हा अनुभव साधकाला यावा. यासाठी तुकोबाराय महाराज प्रार्थना करतात की देवा तुझ्या पायावरती माझं डोकं सदैव असावं, याच्यापेक्षा दुसरं काहीही नसावं, त्याची गाठ नित्य पडावी. आणि असं तू मला वचन दे की जेणेकरून तुझ्या चरणावरती माझं मस्तक हे कायम असेल. याचा दुसरा अर्थ साधा आणि सरळ आहे की भक्तीमध्ये इतकं लीन व्हावं की त्या परमेश्वराचा सर्वत्र अनुभव येत राहावा. ज्याप्रमाणे नामदेवराय महाराजांना गुरु प्राप्त झाल्यानंतर त्यांना एका श्वानामध्ये सुद्धा भगवान पांडुरंगांचं दर्शन झालं. तद्वत आपल्यामध्ये इतकी लीनता यावी आणि भगवंताविषयी एवढं प्रेम व्हावं, इतकं प्रेम व्हावं की सगळ्यामध्ये तो भरलेला भगवंत आहे. तो भरला घनदाट हरी तो दिसायला लागला पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या चित्ताची, आपल्या अंतरंगाची जडणघडण घडली पाहिजे. आणि ते चित्ताची अंतरंग जडणघडण झाल्यानंतर मग बाकी आपल्या सगळ्यामध्ये देव दिसतो. एक मोठी विलक्षण दृष्टांत आपल्याला सांगतो की संत एकनाथ महाराजांच्याकडे श्रीखंड रूपामध्ये भगवंत काम करत होते. त्यांच्याकडे एक रांजण होता की ज्या रांजणामध्ये पाणी आणून टाकायचं काम भगवंतांनी केलं श्रीखंडाच्या रूपामध्ये. असं म्हणतात की आजही संत एकनाथ महाराजांचा तो रांजण भरला जात नाही, पण या भगवंत रूपामध्ये एखादी व्यक्ती येते आणि पाणी टाकते तर तो रांजण आपोआप भरला जातो. एका परंपरेतल्या पिढीतल्या पुढच्या महाराजांनी आता मी भगवंताला पाहीन आणि नमस्कार करेन असा मनाशी निश्चय केला. आणि म्हणतात की जो जो पाणी टाकायला यायचा प्रत्येकाच्या ते पाया पडायचे.
असं करता करता दिवसभर लोक येत गेली आणि पाणी टाकत गेली, पण रांजण काही भरत नव्हता. पण प्रत्येक नमस्कार करत होते आणि रांजण कोणाच्या पहिले भरेल हे काही लक्षात येत नव्हतं. पण रांजणाकडे एक नजर होती, येणाऱ्या माणसाकडे एक नजर होती, नमस्कार करत होते. पण गंमत अशी झाली की तेवढ्या गडबडीमध्ये त्यांची पत्नी आली आणि त्या पत्नीने विचारलं की अहो सकाळपासून बसला, तुम्ही दूध तरी घेता का थोडंसं? तर ती म्हटली की मला दूध नको, मला देवाची वाट पाहते, मी बघते देवाकडे. ती म्हटली ठीक आहे. तर ती म्हणते की बरं झालं मी इथपर्यंत आले, ते विसरले, मला पण पाणी टाकायला पाहिजे होतं. म्हणून ती तिथलाच एक तांब्या उचलला आणि पाणी रांजणामध्ये ओतलं आणि ती घरात निघून गेली. त्याच्यानंतर पुढचा मनुष्य आला, त्यांनी पाणी टाकण्यासाठी म्हणून उचललं आणि बघितलं त्यांनी, तर रांजण भरलेला होता. आणि त्याला कळेच ना की देव आला कधी आणि पाणी टाकून गेला कधी. व्याकुळता झाली आणि त्याच रात्री भगवंतांनी त्यांना स्वप्नदृष्टाने सांगितलं की अरे दूध पितोस का विचारायला बायको नव्हती आली, मीच आलो होतो आणि बरं झालं भाऊ येऊन गेला, तर पाणी टाकून मीच पाणी टाकलं होतं. तर त्या आला, तू तिच्याकडे बघताना बाकी भेद केला, ती पत्नी म्हणून भेद केला आणि त्यामुळे तेवढ्या वेळामध्ये रांजण भरला गेला. ज्याला भगवंतांच्या कृपेने आत्म्याचं म्हणजे आत्मतत्वाचा देहरूपे रांजण गच्च भरायचं आहे, त्यांनी जे जे भेटे भूत ते मानिते भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, हे परमतत्व विसरता कामा नये. तीच गोष्ट महत्त्वपूर्ण आहे. आणि तुकोबाराय महाराज अभंगामध्ये हीच गोष्ट सांगतात की तुझे पाय आणि माझे डोकं याचा संबंध सतत असावा असं मला वाटतं. तुकोबाराय महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात की पाहता दिसे उफराटे, घडे तई भाग्य मोठे, माझे मस्तक तुझं व्हावं असं म्हटलं तर ते उफराटे होईल, म्हणजे उलट होईल, उद्धटासारखं होईल, औद्धत्य होईल. पण असं जर घडलं तर केवढं मोठं भाग्य आहे की माझ्या मस्तकाचं म्हणजे माझ्या बुद्धीचं, माझ्या सर्वस्वाचं स्वामी भगवंत व्हावा. खरं असं होतं का? खरंच असं होतं का की आपल्या डोक्यात एका भगवंतापासून दुसरा विचारच नाही? तर होतं, साधकाने ती साधना करावी तसं होतं. पुराणामध्ये तसं उल्लेख आहे. राजा बळीराजाचा उल्लेख करत असताना त्रिविक्रम भगवंतांनी एका पादामध्ये पूर्ण ब्रह्मांड व्याप्त केलं, दुसऱ्या पादामध्ये अंतरिक्ष व्याप्त केलं आणि तिसरा पाद कुठे विचारल्यानंतर बळीराजाने उत्तर दिलं होतं की पदम तृतीयम शीर्षमे देही निज, माझ्या मस्तकावर ते पाय ठेव, कारण सगळ्या तू व्याप्त केलं आहे, अजून माझ्यामध्ये तू व्याप्त झालेला नाही. ज्यावेळेला माझ्यामध्ये व्याप्त होईल त्यावेळेला तू आणि मी हा भेद मिटेल. तर तू आणि मी हा भेद मिटण्यासाठी तू मस्तकावरती पाय ठेव आणि तू याशी मला एकरूप करून टाक. तर असं एखादाच विरळा भक्त की जो भगवंताशी इतके ऐक्य पाहू शकतो. पण तुमची आमची सर्वसामान्यांची अवस्था काय आहे? तर त्यासाठी आपल्याला प्रेमाने भगवंतांचं चिंतन करणं आणि सातत्याने चिंतन करता करता सर्वामध्ये भगवंताला पाहणं ही मोठी गरजेची गोष्ट आहे. त्यासाठी कबीर महाराजांचा एक दृष्टांत आहे की कबीर महाराजांच्याकडे एक दिवशी सत्संगाला एक आंधळा व्यक्ती नेहमी यायचा. एक दिवशी तो आंधळी व्यक्ती आली आणि कबीरांच्याबरोबर ते बोलत असताना त्या आंधळ्या व्यक्तीने कबीरांशी अत्यंत प्रेमाने खूप वेळ भगवत चर्चा केली आणि संध्याकाळ झाली, रात्र झाली, उशीर झाला आणि आंधळी व्यक्ती म्हटली की हे कबीरबाद, आता मला घरी जायला पाहिजे आणि मला माझ्या आश्रमात जातो, मी एका झोपडीत होती त्यांची, जातो आणि मी रात्री चिंतन करतो. तर रात्र आहे तर कुठं जाता? मला काय काळजी नाही, माझ्याकडे कंदील आहे. आणि म्हणून त्यांनी कबीरांना बाजूला ठेवलेला कंदील उचलून दाखवला, हवा कंदील आहे माझ्याकडे. कबीर महाराज हसले, म्हणजे तुमच्याकडे कंदील आहे? म्हणजे हो, या कंदीलच्या प्रकाशामध्ये मी जाईन. कबीर महाराज विचार करतात की या सांगण्या व्यक्तीचं काहीतरी तत्व असलं पाहिजे. कंदील हातामध्ये पण नेत्राला डोळ्याला दिसत नाही, नेत्रज्योती नाही. तुम्ही पुन्हा या म्हणून सांगितलं. दुसऱ्यांदा तो मनुष्य दिवसा आला तेव्हा त्याच्या हातामध्ये पेटलेला कंदील होताच. विचारलं तुम्ही आता कंदील घेऊन का आला? त्या माणसाने फार छान उत्तर दिलं. म्हटलं कबीरजी महाराज, जसं तुमचं रामनाम अखंड तुमच्या मुखात आहे ना, तसा कंदील मी कायम जवळ ठेवलेला आहे. नेत्रांना दिसत नसेल पण कंदिलामुळे परमेश्वराला दिसतं की आता चालला रस्त्याने हा माझा भक्त आहे. कारण देवाच्या दृष्टीने दिवस आणि उजेड दोन्ही सारखेच आहेत, त्यामुळे त्याला बरोबर कळतं आणि मला तर कुठे पडू देत नाही, लागू देत नाही. त्यामुळे हे असं बोलणं उफराट आहे की माझं मस्तक हे तुझा व्हावं, परंतु ही जटाई आहे. पण भगवंता क्षमा करा, इतकं एकरूप व्हावं मी आपल्याशी, इतकं एकरूप व्हावं मी आपल्याशी की माझ्या हातामध्ये दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला परमात्मारूपी किंवा नामरूपी कंदील हातामध्ये असावा, म्हणजे वाटेमध्ये अडथळा अडचण येणारच नाही, पायाला काही लागणारच नाही. महाराज तिसऱ्या चरणामध्ये तर खूप
फार मोठी गोष्ट सांगतात की जो या अभंगाचं मर्म आहे. ते म्हणतात की बहुसाधन मोलाचे यासी जोडा दुजा कैसे. फार मोठं असं तुकोबाराय महाराजांचं म्हणणं आहे. बहुसाधन मोलाचे यासी जोडा दुजा कैसे. ते म्हणतात की आपली बुद्धी परमेश्वराच्या हातामध्ये असावी ह्यासारखं दुसरं साधन काय आहे. एकही साधन नाही. आपली बुद्धी परमेश्वराच्या हातामध्ये असावी हेच खरं साधन आहे. विचार करू शकतो आपण. तुकोबाराय महाराज म्हणतात तसं ज्ञानेश्वर महाराजांनी पण सांगितलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. ज्याच्या बुद्धीमध्ये भगवंतांचं चिंतन आहे अशी माणसं अत्यंत दुर्लभ असतात. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. वाचे सुलभ रामकृष्ण. बुद्धीत रामकृष्ण आहे, वाचेत रामकृष्ण आहे, क्रियेमध्ये रामकृष्ण आहे, आचरणामध्ये रामकृष्ण आहे, भूत भविष्य वर्तमानामध्ये रामकृष्ण आहे, सतत हातात बोलण्यात तोंडात वागण्यात रामकृष्णाचा उच्चार आहे. आपली बुद्धी भगवतमय व्हावी, ही बुद्धी आपली परमेश्वराच्या हाती असावी असं भाग्य फार थोड्या साधकांना लाभतं. एकदा का बुद्धी भगवंताची झाली की त्याचं द्योतक काय माहिती आपल्याला. त्याचा आपल्याला परिणाम दृश्य काय दिसतो. दृश्य परिणाम असा दिसतो की कोणतीही गोष्ट जरी घडली की जी आपल्याला व्यवहारामध्ये अनुकूल किंवा व्यवहारामध्ये प्रतिकूल जरी गोष्ट एखादी घडली तरीही ती अनुकूल घडली म्हणून आपल्याला खूप आनंद होत नाही आणि प्रतिकूल घडली म्हणून त्याचा खेद वाटत नाही. जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सुखी संतोषा न यावे आणि दुःखी विषदा न भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. ह्या शब्दाचाच अर्थ असा आहे की आपली बुद्धी परमेश्वराच्या हातामध्ये गेली. सुखी संतोषा न यावे. सुख झालं म्हणून आनंद मानू नये. दुःखी विषदा न भजावे. दुःख झालं म्हणून त्याचा विषाद किंवा सतत डोक्यात चिंतन असं का घडलं असं का घडलं हे चिंतन करू नये. आणि लाभालाभ न धरावे मना माझी. काय लाभ झाला आणि काय हानी झाली याचं चिंतन मनामध्ये असता कामा नये. हे जे ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन आहे ना, हेच वर्णन तुकोबाराय महाराज आम्हाला सांगतात की बहुमोल साधन मोलाचे याशी जोडा दुजा कैसे. हेच खरं साधन आहे की आपली बुद्धी परमेश्वराच्या हातामध्ये द्यावी. तो जसं करेल, जसं वागवेल, जसं ठेवेल त्याप्रमाणे करावं. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की पाण्याने भरलेला घडा ज्या वेळेला एखाद्या स्त्रीच्या मस्तकावर जातो किंवा कोडेवर जातो त्यावेळेला गंमत अशी आहे की त्या घड्याला काही करावं लागत नाही, पण तो घडा एका स्थानावर दुसऱ्या स्थानाकडे आपोआप जातो. पण सगळ्यात मोठी गोष्ट अशी की पाण्याने भरलेला घडा हा किंवा पाण्याचा भरायचा घडा रिकामा असो किंवा भरलेला असो, हा दोन्ही घडा जर त्या स्त्रीच्या हातामध्ये असेल तर ती स्त्री त्या घड्याला पडणार नाही, तो पडणार नाही जमिनीवरती, याची काळजी ती स्त्री घेते. तसं बुद्धी परमेश्वराचे स्वाधीन केल्यानंतर त्या बुद्धीच्यामुळे कुठल्याही प्रकारचा नवीन कर्मयोग होणार नाही आणि नवीन जन्माचं बीज तयार होणार नाही याची काळजी परमेश्वर घेतो. म्हणून या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये मौलिक ज्ञान किंवा मौलिक परमतत्व सांगितलंय की सगळीकडे भगवंत बघण्याचं किंवा भगवंताच्या पायावर मस्तक ठेवण्याची ही जी काही कला आहे ती कशी साध्य होते किंवा आपलं मस्तक भगवंताचं झालं हे कसं होतं, बुद्धी भगवंताची कसं होतं. तर ही साधना खरी करा की आपली बुद्धी भगवंताच्या हातामध्ये द्या. म्हणजेच याचा दुसरा अर्थ असा आहे की सातत्याने आपण भगवंतांच्या विषयीच चिंतन करत राहावं. एकदा काही गोष्ट आपल्याला जमली, या गोष्टीचं एकदा का आपल्याला ज्ञान प्राप्त झालं की त्याच्यानंतर आपल्याला वेगळा परमार्थ करावा लागत नाही. मग आपण जी जी कृती करतो, जी जी उक्ती होते, आपल्या हातून जे जे घडतं ते सगळं परमार्थ असतं. त्याच्यानंतर असं कुठलंही बीज तयार होत नाही की जे पुन्हा संसारामध्ये आपल्याला जन्माला घालेल किंवा मरणाच्या दारात घेऊन जाईल. त्यामुळे आपली बुद्धी परमेश्वराच्या हातामध्ये देणं हा परमार्थातला सगळ्यात मोठा भाग. ज्याप्रमाणे एखादी माकडी पिल्लाला सांभाळते, कशी सांभाळते तर प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे. आई मुलाला सांभाळते तर आई मुलाला कडेवरती घेते, ठेवते, दोन्ही हाताने उचलून गळ्याला लावते. आई मुलाला हृदयाशी धरते. सिंहीण किंवा वाघीण कशी मुलाला धरते ते त्याची मानगूट पाठीमागच्या बाजूने दातात पकडून उचलून घेऊन जाते. या दोन्ही प्रकारच्या ज्या आहेत ना लोक हे, त्या दोघीमध्ये आईची जबाबदारी आहे मुलाला उचलायची, एखाद्या स्त्रीची किंवा वाघ, सिंह, मांजर, कुत्रा या सगळ्यांची.
पण माकडीणीचं वैशिष्ट्य फार वेगळं आहे. माकडीण काय करते, ती मुलाला जवळ ठेवते, पण मुलांनी आईला पकडायचं असतं. ज्याला आई चालते त्या मुलगा पळत जातो आणि आपल्या आईच्या पाठीवरती किंवा पोटाला मिठी मारतो. आई किती लांब उडी मारो, मुलगा आईला सोडत नाही. ज्याप्रमाणे माकडीणीच्या पिल्लाने माकडीला पकडल्या कारणामुळे त्याचं आयुष्य सुकर होतं, त्यामुळे त्याप्रमाणे अध्यात्मामध्ये आपण भगवंताला, सद्गुरुरायांना किंवा आपल्या परमदैवताला असं पकडावं की जेणेकरून तो कसाही उड्या मारो, कुठेही घेऊन जावो, आपण त्याची चिंता करू नये. त्याने पत्र्यावरनं खाली जरी उडी मारली तरी आपण फक्त धरायचं आहे माकडीला, म्हणजे त्या भगवंताला धरायचं आहे. म्हणजे त्याची पडणारी उडी कशी आहे आपल्याला कळत नाही, पण आपल्याला बाकी तो सुरक्षित घेऊन जाऊ शकतो. ही त्याची कला आहे. हीच गोष्ट महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपली बुद्धी परमेश्वराच्या हातात द्यायला शिका. याच्यासारखं दुसरं कोणतंही साधन नाही. अध्यात्मामध्ये परमेश्वराच्या हातात दिलेली बुद्धी यासारखं वेगळं साधन नाही. तुकोबाराय महाराज अत्यंत प्रेमाने विनयाने भगवंताला म्हणतात, नका अनुमानू विठ्ठला तुका म्हणे धडा झाला. त्यावेळेला ते भगवंताला अत्यंत विनयाने म्हणतात की देवा, मी खूप बोललो आज, ही जटाई केली, हे औद्धत्य झालं, पण कृपा करून अनुमान करू नका. माझ्या बोलण्यातला भाव लक्षात घ्या. मी स्वतःला फार मोठं समजत नाही, मी तुमचा दास आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की तुमच्या पायामध्ये बसून सतत असावं, माझी बुद्धी, माझं डोकं तुमच्या ताब्यामध्ये असावं, माझं मन तुमच्या ताब्यामध्ये असावं आणि परमेश्वराविषयी दुसरं चिंतन माझ्याकडनं होऊ नये. हे सगळं बोलतोय मी, तुमच्या जबाबदारी टाकतोय. पण काय करू देवा, ज्याप्रमाणे माकडीण त्या माकडीणीला माकडाचं पिल्लू पकडून ठेवतं, तसं मी तुम्हाला पकडून ठेवायला बघतोय देवा. तुम्ही जिथं ठेवाल तसा मी आनंदात राहायला देवा तयार आहे. ठेवलेली आनंद तैसेची राहावे, चित्ती असल्यावर समाधान, या उक्तीप्रमाणे मी जगतोय. देवा, माझ्या या औद्धत्याची मला क्षमा करा. पण तरीही माझी विनंती आहे की देवा, तुम्ही अनुमान करू नका किंवा नका अनुमानू विठ्ठला, तुम्ही अनुमान करू नका किंवा अपमान करू नका, मला दूर लोटू नका. मी चुकीच्या जरी बोललो असत असेल तरी माझ्या निवेदनामधून मी तुम्हाला एवढं सांगतो की भगवंता, तुमच्या पायाचा दास हे सौभाग्य मला प्राप्त व्हावं. सर्वत्र सर्वांच्यामध्ये तुम्हीच मला दिसावे आणि सर्वत्र मी नमस्कार करावा आणि सर्वत्राची पूजा करावी आणि सर्वत्रामध्ये तुम्ही भरलेले आहात हे मला ओळखायला येता यावं. मी मूर्तीत तुम्हाला न पाहता सर्वत्रामध्ये सर्व प्राणीमात्रांच्यामध्ये तुम्हाला पाहावं आणि जे हरी आत्मरूपामध्ये विराजित आहे त्या हरीचं दर्शन मला घडावं आणि तो हरी मला ओळखता यावा आणि त्यासाठी माझी बुद्धी हरिमय व्हावी, एवढीच माझी विनंती आहे. माझ्या या जटाईची सलगीची मला माफी करा, परंतु माझ्यावरती एवढी कृपा करा की सर्वत्र भगवंताला बघायचं ही दृष्टी जी आहे ती मला द्या. पूर्वी काळी तुम्ही अर्जुना दिव्य दृष्टी दिली होती आणि दिव्यरूप दाखवलं होतं, आता मला ही दृष्टी द्या की जेणेकरून तुमचं सुंदर रूप सर्वत्रात भरलेलं आहे त्याचा अनुभव मी नित्य 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 निरंतर करत राहील. खरोखर तुकोबारायांनी केलेली मागणी ही तुकोबारायांच्या पुरता मर्यादित नाही आहे, ती आम्हा सर्वांसाठी आहे. अध्यात्मातली मागणी ही की आपलं मन बुद्धी चित्त भगवतमय करावं. माकडीचं पिल्लू ज्याप्रमाणे माकडीला धरून राहतं तसं आपण भगवंताला धरून राहावं आणि आपली बुद्धी आपलं मन हे भगवंतांच्या स्वाधीन करावं. आपली बुद्धी परमेश्वराच्या हातात द्यावी, यासारखं दुसरं कोणतंही साधन नाही. अशा साधनांचा लाभ सद्गुरू कृपेने मिळतो, ते नामातून मिळतो. ते नाम मुखामधून घेत राहून गुरुरायाने दिलेलं नाम अखंड जप करता करता ह्या पदवीला आपण प्राप्त करावं. हा ज्याचा अभंगातला खरा गाभा आणि भाव आहे. झालेली सेवा भगवत चरणारविंदे अर्पण करून वाणीला विश्राम देतो. तत्सत सद्गुरुचरणार्पितमस्तु. कुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय जय. माऊली तुकोबाराय महाराज की जय. सर्वांना माझा अत्यंत विनयाने जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.